आज आपण चुलीवर एक भन्नाट रेसिपी करतो. ता म्हणजे सगळ्यांका आवडणारा तव्यावरचा कुळथाचा पिठला काय आणि करतले भाकरी. कुळथाचा पिठला. सर्वात आधी आईन तव्यावर तेल टाकून घेतल्यान. त्यानंतर त्यात कांदो भाजूक टाकल्यान. तुम्ही लसूण आवडत असाल तर ती पण तुम्ही फोडणी टाकू शकता. कांदो चांगलो भाजसर आईन एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हळद, मसालो आणि गरम मसालो सुद्धा टाकून घेतल्यान. आणि जर तुमका मसाल्याचा पिठला आवडत नसात तर मिरची टाकलास तरीही चालता. आणि मग सगळे मसाले टाकून झाल्यावर त्यात आमचा घरगुती ब्राह्मणेश्वर गृहोद्योगाचा कुळीत पीठ टाकून पाण्यातले पिठाचे गठ्ठे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ढवळून घ्यायचा. आणि कांदो चांगलो पूर्णपणे भाजलो गेलो की केलेला मिश्रण तव्यावर ओतायचा. तव्यावर ओतलेला मिश्रण व्यवस्थित ढवळत राहायचा आणि जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचा. आणि जर पिठला घट्ट झाला, तुमका वाटलं की पीठ जास्त घातलं तर त्यात पाणी घालून घेतलंस तरी चालतं. यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं की पिठला रेडी झाला. आता पिठला तर रेडी झाला, पण सोबती भाकरी भाजूया चला. आता पिठल्यासोबत खावसाठी करूच्यात नाचण्याचे भाकरे. भाकरी करूसाठी घेतलेला ह्या नाचणी पीठ पण ब्राह्मणेश्वर गृहोद्योगाचाच हा. नाचणी पिठात पाणी ओतून पीठ घट्ट मळून घ्यायचा. आणि जर तुमका कुळीत पीठ, नाचणी पीठ, वडे पीठ, घावणे पीठ, कोकम आगळ, गावठी तांदूळ ह्यातलं काहीही हवा असतात तर दिलेल्या नंबरवर आजच व्हॉट्सअप मेसेज करा. पीठ घट्ट मळून घेतलास की त्याचं गोळं करून भाकरी थापूक सुरुवात करायची. थापलेली भाकरी तव्यावर टाकून तिका एका बाजून पाणी लावून घ्यायचा. भाकरीत पाणी लावलास की लगेच ती परतवून घ्यायची. मग ती परतलेली बाजू सुद्धा चांगली भाजली की परत एकदा भाकरी उपडी टाकलास की भाकरी फुगूक सुरुवात होतली. आणि मस्त भाकरी फुगली की आपली नाचण्याची भाकरी तयार झाली. आता ही गरम गरम फुगलेली नाचण्याची भाकरी आणि पिठला मी ताटात घेऊन मस्त ह्या पिठला भाकरीवर ताव मारतलय. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.